तसं प्रियांनो, ज्यावेळेस एक शेतकरी जमीनमध्ये बी पेरण्याच्या अगोदर त्या जमिनीची मशागत करतो, त्याला नांगरणी, कोपलणी, त्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी करायला लागतो प्रियांनो. पण प्रियांनो, जोपर्यंत जमीन ती मुलायम होत नाही ना प्रियांनो, तोपर्यंत सरकी लावतो किंवा गहू पेरतो काही नाही प्रियांनो. का? त्या शेतकऱ्याला चांगलं ठाऊक असतं, ज्या क्षणी मी जर याची जर व्यवस्थित जर नाही नांगरणी कोळपणी केली, जर या जमिनीची व्यवस्थित मशागत नाही केली, तर मला ही जमीन योग्य असं फळ देणार नाही. तुम्ही कधी बघा त्या खडकामध्ये बी टाका, आलं तर येतं बी, नाही तर नाही येत. पण तुम्ही काळ्या मातीमध्ये, मुलायम अशा जमिनीमध्ये तुम्ही बी पेरा, 100% गॅरंटी असते की ते बी फळामध्ये ते मला बहुगुणित करेल, आशीर्वादित करेल. तसंच आहे प्रियांनो देवाचं वचन पण, देवाचा शब्द पण तसाच आहे. ज्यावेळेस देवाचा शब्द तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ग्रहण करता, त्यावेळेस म्हणजे ते तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हृदय रूपी जमिनीमध्ये ते प्रवेश करतं. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, त्यावेळेस म्हणजे ते वचन तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतं. पण प्रियांनो, तुम्ही बायबल कशा प्रकारे वाचता, मेन हा पॉइंट आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता,